काही नको. सध्या संगीतावर वाईट दिवस आले आहेत. संगीतासाठी काहीतरी करा बरं. अवश्य अवश्य. काय बरं करावं? हा, छान कल्पना सुचले प्रधानजी. आज्ञा महाराज. संगीताला उत्तेजन दिलं पाहिजे. आताच्या आता दवंडी पिटवा. आजपासून आमच्या राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं. कुणी साधं बोलायचं नाही. सगळं गात गातच बोलायला पाहिजे. ठीक आहे सरकार. जो कोणी गाण्यात बोलला नाही त्याला शिक्षा करा. पहिल्यांदा त्याला चढा, मग हत्तीच्या पायी देऊ, नंतर त्याचा कडेलोट करा आणि पुन्हा असं करण्याने हे त्याच्याकडून लिहून घ्या. आताच दंडी द्यायला व्यवस्था करतो. गद्य कोण बोललं तर त्याला पकडायचं हे आपलं काम. आपण सुद्धा नाही बोलायचं. गद्य कोण बोलतो त्यास मी पकडितो आणि सुळावरी चढवितो. ते बघ, दोघं नवरा बायको भांडत इकडेच येत आहे. साधा भांडतात की गाण्यातच? चल तर लवकर. तेल संपले, तूप संपले, मीठ संपले, स्वयंपाक आता मी करू कशाचा? ए माझी आई नको शिंगल व्हा. चाललो बाजाराला, आणून देतो माल तुला. आणि त्यांना शेर 2 शेर. तुम्ही वांगी आणा छान सुरेख. आणतो मी. तेल, तूप, मीठ, वांगी. आणखी ती काय सांगी? कमाल आहे बाबा. भांडण सुद्धा गाण्यात करायची म्हणजे काय आहे? आता नवरोजी गेले बाजारात. तिथे गर्दी माणसांची. सगळे लोक गाण्यातच बोलते. खरंच बाजारात तर मोठी गंमत उडाली असेल नाही? अरे गंमत म्हणजे काय? नुसती मजाच चालली आहे. मजा. समज तू दुकानदार आणि मी गिराईक. मग मी येते राहायचं. दुकानदार दादा तुम्ही कसा दिला कांदा? रुपये 4 शेर. असं आहे, रुपये 4 शेर. आम्हा द्या एकच शेर. घालू नका हो कचरा के. माल आमचा पांढरा पे. कांदे किती स्वच्छ सुरेख. चाराने नाहीच पार मांडून ठेवा. आज उधार. नाही चाललं. आज रोप उद्या उधार. काय रे बाजारात ही गंमत? मग राजवाड्यात किती मौत उडाली असेल? अरे राजवाड्यात तिथे साधं गाणं नाही, तिथे शास्त्रीय संगीत आहे. सगळं रागदारीच चाललंय. चल तिथली गंमत प्रत्यक्षच बघायला हवी. चल तर लवकर. आलो मी. राणी कुठे आहे आमची? इथे महाराजनी. आज तुझे तोंड सुकले कशाने? या पडशाने मज गांजी. जा सदी घेऊन ये वैद्या. महाराज. अरे काय झालं? महाराज. अरे काय झालं? बोल लवकरी. महाराज. अरे बोल ना झडकरी. महाराज आपला प्रिय राजवाडा. पुढे बोल गद्या. महाराज आपला प्रिय राजवाडा. आता बोलतोस लवकर का मुंडका उडव तुझा. महाराज आपला प्रिय राजवाडा जळून खाक झाला. काय माझा राजवाडा जळाला? मेलो मी. आणि मग का तू आता सांगतो? क्षमा करावी महाराज, क्षमा करावी. पण आपली साध्य होती ना सगळं गाण्यातच सांगायचं म्हणून. खड्ड्यात गेली ती आज्ञा. प्रधानजी लोकांना म्हणा नेहमीप्रमाणे बोला.